नमस्कार, जय महाराष्ट्र. तर बऱ्याच लोकांच्या किंवा बऱ्याच नागरिकांच्या आणि बऱ्याच महिलांच्या मला अशा कमेंट होत्या आपल्या लाईव्ह मध्ये की ताई कामगार योजना जी आहे, बांधकामगार योजना त्यांच्याबद्दल थोडी माहिती सांगा. तर त्याबद्दल मी माहिती पण घेतलेली आहे. ऍक्च्युली मी सर्व माहिती लिहून घेतली आहे, कारण का सर्व काही डिटेल जर तुम्हाला द्यायचे असतील तर ते मला माझ्याकडनं काही चुकायला नको म्हणून मी सर्व काही लिहून घेतलंय. तर नक्कीच तुम्हाला आज आपण बांधकामगार या योजनेसंदर्भात माहिती सांगणार आहोत. तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, आपल्या व्हिडिओला शेअर करायचं आहे, जेणेकरून या योजनेची माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. जरी ती माहिती तुम्हाला नसेल, तुमच्या कामाची नसेल, तरी सुद्धा हा व्हिडिओ दुसऱ्यांना शेअर करा. ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जायला पाहिजे त्यांच्यापर्यंत गेला पाहिजे. आणि सर्वांनाच माहिती आहे की आपले व्हिडिओ हे खूप महत्वाचे असतात योजनांवरती. आणि आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर सुद्धा आपण भरपूर चांगलं काम अजूनही करत आहोत आणि पुढेही आपण असंच करत राहणार आहोत. तर नक्कीच आज आपला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. कोणीही व्हिडिओला मध्ये कुठं स्किप करायचं नाही, जेणेकरून तुम्हाला माहिती समजेल. कारण खास तुमच्या सर्वांच्या आग्रहास्तव मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. जेवढी मला माहिती घेता येईल तेवढी माहिती मी घेतलेली आहे आणि या ठिकाणी मी तुम्हाला ती माहिती आता देणार आहे. यामध्ये जर तुम्हाला काही नाही समजलं तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, तुम्हाला त्याचं उत्तर दिलं जाईल. किंवा मग या योजनेमध्ये अजून तुम्हाला मी सांगितलेल्या माहितीमध्ये काही समजलं नसेल तर तसं कमेंट करा, म्हणजे त्याच्यावर आपण दुसरा व्हिडिओ बनवू. जेणेकरून मग काय होईल ना, की समजा जर तुम्हाला काही नाही समजलं, हे मलाही समजेल की बाबा तुम्हाला हे नाही समजलं, तर मग पुढचा व्हिडिओ आपण त्याच्यावर बनवू. जसं आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर असंच काम केलं, आपण तुमच्या कमेंटवर सर्व व्हिडिओ बनवले. तसंच या योजनेवर सुद्धा आपण तुमच्या कमेंटवर व्हिडिओ बनवत जाऊया. तसं आपण काम करू. याचा लाभ तर सर्वात अगोदर कोण घेऊ शकतं हे तुम्हाला सर्वांना माहिती असेल, तरी पण सांगते. तर बांधकामगार योजना ही जी योजना आहे, या योजनेचा लाभ फक्त ते लोक घेऊ शकतात जे लोक बांधकाम म्हणजे मग कन्स्ट्रक्शन अंतर्गत जे काही बांधकामगार येतात त्यांच्यासाठी ही योजना आहे. तर ही बांधकामगार जी योजना आहे याच्यामध्ये जवळपास या लोकांना 32 योजनांचा लाभ घेता येतो. तर 32 योजना काय आहेत ते तर मी इथं सांगत नाही, पण फक्त बांधकामगार योजना जी आहे याबद्दल माहिती सांगणार आहे. बांधकामगार योजना जी आहे, तर जे कोणी असे आहेत जे बांधकामगार आहेत, म्हणजेच गवंडी काम करतात, बिगारी काम करतात किंवा कन्स्ट्रक्शन अंतर्गत जे लोक काम करतात त्यांना बांधकामगार असं म्हणतात. आणि अशा कामगार शासनाकडून बांधकामगार कल्याणकारी मंडळाकडून ही योजना राबवली जाते, म्हणजे यांच्या अंतर्गत ही योजना येते. तर याच्यासाठी तुम्हाला अधिकृत तुमचं जी नाव नोंदणी आहे, जी रजिस्ट्रेशन आहे, जर तुम्ही बांधकामगार आहात, तुम्ही जर या गवंडी काम करताय, बिगारी काम करताय किंवा कन्स्ट्रक्शन अंतर्गत जर तुम्ही काम करताय, तर तुम्हाला याच्यासाठी तुमची नाव नोंदणी या योजनेसाठी करणं अनिवार्य आहे. जर तुम्ही अशी नाव नोंदणी केली असेल तरच तुम्ही योजनेचा लाभ घेऊ शकता, अन्यथा या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकत नाही. तर आपण पुढे पाहणार आहोत की बांधकामगार ही योजना आहे ही किती वर्षापर्यंत तुम्ही याचा लाभ घेऊ शकता आणि किती वर्षापासून सुरुवात आहे आणि किती वर्षापर्यंत याचा लाभ घेऊ शकता. तर ही जी बांधकामगार योजना आहे यांना जवळपास 2,500 ते 5 लाखापर्यंत मदत सुद्धा केली जाते. त्याचबरोबर यांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती जी आहे ती सुद्धा यांच्या मुलांना देण्यात येते. तर अशा प्रकारे या बांधकामगारांना या योजनेचा लाभ मिळतो. तर ही आहे बांधकामगार योजना. त्याचबरोबर त्याच्यामध्ये जो मुद्दा दुसरा आहे ते असा आहे की यामध्ये गृहोपयोगी वस्तू सुद्धा मिळतात आपल्याला. तर त्या ज्या वस्तू असतात त्या जवळपास 30 वस्तू असतात या योजनेच्या अंतर्गत, आणि त्या 8 ते 10 हजाराच्या गृहोपयोगी वस्तू असतात. म्हणजेच तो भांड्यांचा संच असतो. जसं आपल्या घरामध्ये बघा डबे असतात, वाट्या असतात, ग्लास असतात, ताट असतात, कुकर असतं किंवा परात असते भाकरी करायची. अशा प्रकारे तुम्हाला या बांधकामगार योजनेच्या अंतर्गत 8 ते 10 हजाराचा जो संच आहे तो पूर्ण तुम्हाला मिळतो. तो आता तर माझ्याकडे नाही तुम्हाला दाखवायला, पण जर मला संधी मिळाली तो संच काय आहे कुणाला जर मिळाला तर तो संच मी नक्कीच तुम्हाला दाखवेल की त्याच्या अंतर्गत काय काय मिळतं ते. पण आता फक्त तुम्हाला माहिती सांगते या ठिकाणी. तर त्याच्यामध्ये जवळपास 30 वस्तू तुम्हाला दिल्या जातात या योजनेच्या अंतर्गत. तर त्या योजने पण याचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल, हा जो भांड्यांचा संच आहे तो पण जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी नाव नोंदणी करणं अधिक म्हणजे अनिवार्य आहे. जर तुम्ही नाव नोंदणी केली तरच तुम्हाला याचा फायदा मिळणार आहे. तर त्याचे पात्रता काय आहे ते जरा आपण थोडक्यात जाणून घेऊया. तर त्याचं जे वयोमर्यादा आहे, म्हणजे या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो बांधकामगार या योजनेचा, तर
18 ते 60 वर्ष वयोमर्यादा आहे. म्हणजे जर तुम्ही 18 वर्षाच्या पुढे आहात आणि 60 वर्षाच्या आत आहात तर या योजनेचा नक्की लाभ घेऊ शकता. त्याचबरोबर मागील म्हणजे जर समजा या योजनेचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर मागील म्हणजे जेव्हा तुम्ही याचं नाव नोंदणी करताय आत्ता, तर त्याच्या मागील जवळपास 90 दिवस तुम्ही बांधकामगार म्हणून काम केलं पाहिजे. म्हणजेच तुम्ही बिगारी असाल, गवंडी असाल किंवा कन्स्ट्रक्शन अंतर्गत जर तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला मागील 90 दिवसाच्या आत तुम्ही हे काम केलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला हे 90 दिवस काम करून पूर्ण झाले पाहिजेत. त्यानंतर तुम्ही तुमची नाव नोंदणी करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला याचं 90 दिवस जे तुम्ही काम केलं, ज्यांच्याकडे तुम्ही कोणाकडे काम केलं असेल त्यांच्याकडनं हे 90 दिवस काम तुम्ही त्यांच्याकडे केलंय असं सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला त्यांच्याकडनं घ्यावं लागणार आहे. कारण तो एक पुरावा असणार आहे तुमचा की तुम्ही 90 दिवस हे बांधकामगार म्हणून काम केलेलं आहे. असा दुसरा मुद्दा झाला. तर मी सांगितलं की प्रमाणपत्र याचं आवश्यक आहे तुम्हाला, बरोबर. सर्टिफिकेट जे आहे बांधकामगार सर्टिफिकेट हे सुद्धा तुम्हाला आवश्यक आहे आणि ते तुम्हाला 90 दिवस काम केल्यावर मिळतं. तुम्ही ज्या ठिकाणी काम करणार ना त्यांच्याचकडून तुम्हाला हे 90 दिवस काम केलेलं सर्टिफिकेट प्रमाणपत्र हे तुम्हाला घ्यायचं आहे. त्याच्यानंतर याचे कागदपत्र काय आहेत मी ते सांगणार आहे. तर ह्याचे कागदपत्र जे आहेत ह्याच्यामध्ये पहिला आहे वयाचा पुरावा, दुसरा आहे शाळा सोडल्याचा पुरावा. म्हणजेच तुम्हाला काय द्यायचं आहे, एक तर तुमच्या वयाचा पुरावा म्हणजेच तुमच्यामध्ये 2 तुम्हाला लागणार आहे, त्यापैकी कुठलंही एक चालणार आहे. म्हणजे तुमच्या वयाचा जो पुरावा आहे याच्यामध्ये 2 लागणार आहेत तुम्हाला. त्या दोन्हीपैकी तुम्हाला एक कुठलाही चालणार आहे. एक आहे शाळा सोडलेला दाखला, ज्याच्यामध्ये तुमचं वय नमूद असतं जेव्हा तुम्ही शाळा सोडलेली असते, बरोबर. तर तो दाखला पण चालणार आहे किंवा तुमचं जन्म प्रमाणपत्र म्हणजे जर तुम्ही जन्माची नाव नोंदणी केली असेल तर तुमचा जन्म दाखला सुद्धा या ठिकाणी चालणार आहे. या दोन्हीपैकी एक कुठलं तर तुम्हाला लागणार आहे. त्याचबरोबर जसं मी मगाशी सांगितलं 90 दिवस काम केलं सर्टिफिकेट प्रमाणपत्र ते पण तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. 2 डॉक्युमेंट झाले. त्याचबरोबर तुम्हाला रहिवाशी पुरावा लागणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला रॅशन कार्ड पण चालणार आहे आणि डोमिसाईल पण चालणार आहे. या दोन्हीपैकी एक तुम्हाला कुठलं तर चालणार आहे. त्याचबरोबर ओळखीचा पुरावा तुम्हाला लागणार आहे. ओळखीचा पुरावा जो आहे त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड चालणार आहे. म्हणजे जर तुम्ही आहात ती व्यक्ती आणि तुम्ही जर ते ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताय तर तुम्हाला आधार कार्ड चालणार आहे. त्याचबरोबर पासपोर्ट साईज जे तुम्हाला 3 फोटो पण त्या ठिकाणी लागणार आहेत. त्याचबरोबर स्वघोषणा पत्र सुद्धा लागणार आहे. जसं आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला स्वघोषणा पत्र दिलं ना तसं आपल्याला स्वघोषणा पत्र सुद्धा द्यावं लागणार आहे. तर हे सर्व डॉक्युमेंट्स होते आणि या योजनेची अशा पद्धतीने मी माहिती सांगितली. त्याच्यामध्ये आता ह्या 32 योजना ज्या मी सांगितलेल्या आहेत त्या आता कुठल्या कुठल्या आहेत ती तर माहिती मी इथं सांगितली नाही. पण याच्यामध्ये जसं मी सांगितलं की जर तुम्ही बांधकामगार आहात तर याच्या अंतर्गत तुम्हाला ही जे योजना आहे याच्यामध्ये तुम्हाला साधारण 30 भांडे म्हणजे 30 गृहोपयोगी वस्तूंचा संच मिळणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यासाठी नाव नोंदणी करावी लागणार आहे आणि याची किंमत साधारण जवळपास 8 ते 10,000 रुपये असते. तर तुम्ही नक्कीच या योजनेचा लाभ घ्या. ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून काही समजलं नसेल तर मला विचारा. पण जेवढी माहिती मला शक्य होती मी तेवढं सर्व काही तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि या ठिकाणी मी तुम्हाला नाव नोंदणीसाठी लिंक पण देतेय. त्या ठिकाणी जावा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये नाव नोंदणीची लिंक दिलेली आहे. त्या ठिकाणी जावा, त्या लिंकवर लॉग इन करा. तिथं जे जे त्यांनी विचारलं त्या पद्धतीने सर्व व्यवस्थित तुमचं स्वघोषणापत्र, तुमचं 90 दिवसाचं काम केलेलं सर्टिफिकेट, तुमचं आधार कार्ड, त्याच्यानंतर जे काही रहिवाशी पुरावा सर्व त्यांनी जे सांगितले त्याप्रमाणे सर्व प्रोसेस करायची आहे आणि तो फॉर्म सबमिट करायचा आहे तुमचं नाव नोंदणी केल्यावर. पण नाव नोंदणी आवश्यक आहे. सगळ्यात अगोदर तुम्हाला लिंकवर जाऊन वरती तुम्हाला दिलं असेल रजिस्ट्रेशन, त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला अगोदर नाव नोंदणी करायची आहे आणि त्याच्यानंतर हे बाकीचे फॉर्म वगैरे जे भरायचा आहे योजनेचा तो फॉर्म भरायचा आहे. किंवा मग तुम्ही असंही करू शकता की हा फॉर्म भरून ऑफलाईन तुम्ही जे या योजनेच्या ही योजना ज्यांच्या अंतर्गत चालते तुम्ही बांधकामगार कल्याणकारी जे मंडळ आहे त्या ठिकाणी पण तुम्ही तुमचा फॉर्म भरून देऊ शकता. त्या ठिकाणाहून सुद्धा तुम्हाला जे काही आहे ती माहिती दिली जाईल किंवा जेव्हा तुम्ही फॉर्म भरून द्याल तेव्हा तुम्हाला तिकडनं त्यांच्याकडनं फोन सुद्धा येणार आहे की तुम्ही योजनेच्या पात्र आहात म्हणून. पण सगळ्यात अगोदर जे महत्वाचं काम तुमचं असणार आहे ते आहे की तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन अगोदर करणे हे खूप अनिवार्य आहे. त्यानंतर तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता. त्यात सगळ्यात जास्त महत्वाचं आहे 90 दिवस काम केलं
केलेलं सर्टिफिकेट. जसं माझ्या माहितीमध्ये आतापर्यंत असं आलं आहे की असे बोगस सर्टिफिकेट सुद्धा दिले जातात आणि ज्या लोकांना योजनेचा लाभ घेणं हे काही गरजेचं पण नाही आणि ते लोक बांधकामगार नाहीत पण अशा सुद्धा लोकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे असंही मला या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचं आहे. त्यामुळे हे असं झालं नाही पाहिजे. खरंच हे बांधकामगार जे लोक आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळायला पाहिजे असं मला वाटतं. जे लोक असं फसवेगिरी करून जे सर्टिफिकेट देतात किंवा या योजनेचा लाभ देतात, हा भांड्यांचा संच देतात, ते दिला नाही पाहिजे. ज्यांना गरज आहे त्यांना गोरगरीब लोकांना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. कारण ही योजना फक्त बांधकामगार लोकांसाठी आहे. म्हणजेच जे लोक गवंडी काम करतात, बिगारी काम करतात किंवा कन्स्ट्रक्शन अंतर्गत जे लोक काम करतात त्यांना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे असं मला वैयक्तिक वाटतं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचा आहे जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. याच्यावर जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्कीच आपल्याला विचारा. याच्यावर अजून माहिती घेऊन मी तुम्हाला व्हिडिओ परत त्याच्यावर आपण वाटलंच तर लाईव्ह सुद्धा घेऊ जसं आपण दुसऱ्या योजनांवर काम करतो. तर नक्कीच आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.